सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरनं दोन गटामध्ये वाद निर्माण झाला। या वादावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली। मनोज जरांगे यांनी मराठा समाज आणि धनगर समाज या दोन्ही बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। कोणत्याही प्रकारचा वाद वाढवण्याऐवजी दोन्ही समाजांनी एकत्र बसून चर्चेतनं तोडगा काढू असं जरांगे यांनी म्हटलंय। माझं सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेने घ्या। आपण बसून त्याच्यावरती काय विषय आहे त्याच्यावरती तोडगा नक्की काढू। कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे। मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो, मराठा धनगर दोघांना आव्हान की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला ती भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती। ते हमेशाच इकडं तिकडं पळत असते, बोंबलतच त्याला ती सवयच असते। नासक्यापणाची इकडं जाय तिकडं उलशी खाय, इकडं उलशी खाय, त्याला ती सवय असते। धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही। आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू। मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतोय, विषय काय शांततेत तोडगा निघल। धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा। फक्त शांततेत घ्या, वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे।